व्यवहारिक ठेवतो त्या व्यक्तीला कळतं. आणि दर वेळेला आपल्याला वैद्यताई एक वेगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला चेंज होतो. कधी कधी आपल्याकडे कामवालीकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करवतात. म्हणजे दृष्टीमधले दोष दूर करायचं काम वैद्यताई करायला लागले. तर जाणार आहोत आपण योग पंडित आहेत, योग रत्न आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, आयुर्वेद रत्न, संस्कृत रत्न, पदव्या इतक्या आहेत की आपल्याला त्यांची ओळख करून द्यायला भीती वाटावी एवढ्या पदव्या आहेत त्यांच्याकडे. नुसताच पदव्या नाही आहेत, त्यांची साधनं पण तेवढीच मोठी आहे की आपल्याला आपण त्याच्यामुळं, त्यांच्या साधनेमुळं, त्यांच्या वक्तृत्वावर आपण काय होतो, प्रभावित होतो. ओके, जाऊ आता आपण जास्त वेळ न घेता जाऊ आपण वैद्यताईंच्याकडे. सुमित सर ऑल म्यूट टाका. मधुराताईंचं काय झालं? मधुराताईंचं सोमवारी आहे ना. ओके. हो का, मधुराताईंचं प्रमोशन झालं सोमवारी. एवढा वेळ लागणार आहे त्यांना, ते पाठ सांगणार, मग झोप उठणार किती वाजता सांगणार, मग ते डॉक्टरांच्याकडे गेलेले सांगणार. आता सगळीजण त्यांनी पण विसरले असतील त्यांचा एक्सपिरियन्स काय काय येतो, म्हणून मी ते सगळं लक्षात आणून दिलं, कारण तेवढ्या दिवसांनी एक्सपिरियन्स होणार आहे म्हणून. येस, ओके. सुमित सर म्यूट टाका. वैशिष्ट्य ते अनम्यूट करा. हरिओम. इतके छान छान अनुभव आहेत की ते अनुभव आता जसं सांगितलं की आता अगदी त्यांना एवढा वेळ लागणार आहे, त्यांचं काय आहे काय नाही सगळं आपल्या सुजाताताईंना प्रत्येकाचं माहिती आहे. आणि त्यामुळे बरोबर तेवढ्या सगळ्या गोष्टी सांगायला किती वेळ लागेल ते माहिती आहे. तर आपण नक्कीच सोमवारी ऐकूया. आत्ताचे पण खूप छान अनुभव होते. आता आपण एक साधारणपणे असं निरनिराळे गुण आपल्याला आपल्यामध्ये हवे असतात. आणि त्याच्यामधला एक आहे की समजावून घेणं, अंडरस्टँडिंग. तर त्या संदर्भातल्या खरं तर 2 छोट्या छोट्या कथा आहेत. आणि ते मी सांगते की समजून घेणं हे त्यातनं आपल्याला समजणार आहे. म्हणजे एक अंडरस्टँडिंग आपल्यामध्ये असायला हवं. पटकन आपण मत बनवतो ते नको. तर मुंबईच्या दादर परिसरामध्ये ही गोष्ट आहे. पावसाळ्याचे दिवस होते. मुसळधार पावसामध्ये रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते. अनिकेत हा एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर होता. त्याला अस्सल महाराष्ट्रीयन असं जेवण त्याची खूप आवड होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी दुपारी त्याने एका प्रसिद्ध हॉटेलमधून पुरणपोळी आणि कटाची आमटी याची थाळी ऑनलाईन ऑर्डर केली. बाहेर तर पाऊस थांबायचं अजिबात नाव घेत नव्हता. ऍप वरती डिलिव्हरीची वेळ 30 मिनिटं दाखवत होते. पण पाऊण तास उलटून गेला तरी ती ऑर्डर काही आलेली नव्हती. अनिकेतला प्रचंड भूक लागली होती आणि त्याचा राग इतका अनावर व्हायला लागला होता. तब्बल 1 तासानंतर दरवाजाची बेल वाजली. बाहेर एक 62 वर्षाचे डिलिव्हरी पार्टनर वसंत काका ते उभे होते. ते पावसामध्ये पूर्णपणे भिजलेले होते. त्यांचा फाटका रेनकोट त्यांना पावसापासून वाचवू शकलेला नव्हता. त्यांच्या हातातला पार्सलचा बॉक्स सुद्धा थोडासा ओला झाला होता. अनिकेतने दरवाजा उघडला आणि संतापाने ओरडायला सुरुवात केली. काय हे, 1 तास उशीर आणि जेवण पण थंड झालंय. या वयात काम जमत नसेल तर घरी बसा ना. माझ्या पैशांची आणि वेळेची वाट लावलीत तुम्ही आज. तुम्हाला अक्कल आहे की नाही? वसंत काका थरथरत हात जोडून म्हणाले, साहेब पावसात थोडी अडचण आली, मला माफ करा. पण अनिकेतने काहीच ऐकून घेतलं नाही. दरवाजा तोंडावर लावला. रागाच्या भरात त्यांनी ऍपवर त्यांना 1 स्टार रेटिंग दिले आणि कडक शब्दामध्ये तक्रार नोंदवली. या तक्रारीमुळे कंपनीने वसंत काकांच्या डिलिव्हरी आयडी कायमचा ब्लॉक करून टाकला. दुसरा दिवस उजाडला. अनिकेत ऑफिसला जाताना सोशल मीडियावर व्हिडिओ स्क्रोल करत होता. अचानक त्याच्यासमोर एक व्हिडिओ आला जो दादरच्याच एका चौकातला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये एक म्हातारी आजी पावसात घसरून पडली होती आणि तिच्या डोक्यातनं भळभळा रक्त वाहत होतं.
आजूबाजूला गाड्या थांबल्या होत्या, लोक फक्त बघत होते, पण कोणीच पुढे येऊन काही मदत करत नव्हतं. तेव्हा तिथं एक डिलिव्हरी बॉय थांबला. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आजीला उचलून कडेला बसवलं. डोक्यातनं वाहणारं रक्त थांबवायला त्यांनी शेजारच्या एका दुकानातनं थोडी हळद मागितली आणि घरगुती उपाय म्हणून ती आजीच्या त्या जखमेवरती दाबून धरले. त्यानंतर स्वतःचा फाटका रेनकोट फाडला आणि आजीच्या डोक्याला पट्टी बांधली. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत तो माणूस तिथेच उभा होता. तो व्हिडिओ मी जरा झूम करून त्या अनिकेतनी पाहिला आणि अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकली. तो डिलिव्हरी बॉय दुसरा तिसरा कोणी नव्हता. काल आलेले ते वसंत काकाच होते. आजीचा जीव वाचवण्यात त्यांचा अर्धा तास वेळ निघून गेला होता आणि म्हणून अनिकेतची पुरणपोळी पोचायला उशीर झालेला होता. अनिकेतला स्वतःचीच किळस आली. अरे, आपण एका देवमाणसाची नोकरी खाल्ली. त्याने तातडीने ऍपच्या कस्टमर केअरला फोन केला, वसंत काकांचा पत्ता मिळवला आणि त्यांच्या त्या झोपडपट्टीमध्ये जाऊन तो पोहोचला. एका अंधाऱ्या खोलीमध्ये वसंत काका डोक्याला हात लावून बसलेले होते, रडत बसले होते. त्यांच्या समोर त्यांची 5 वर्षाची आजारी नात सुद्धा झोपलेली होती. त्यांनी हळूच विचारलं, काका तुम्ही रडताय का? तर काका ओक्साबोक्शी रडत म्हणाले, साहेब काल कुणीतरी माझी खोटी तक्रार केली, माझी नोकरी गेली हो. आज माझ्या नातीला तापाचं औषध आणायला सुद्धा माझ्याकडे 10 रुपये सुद्धा नाहीयेत. काल रस्त्यावर एका आजीचा जीव वाचवण्यात वेळ गेला, पण आज माझ्या नातीचा जीव मी आता कसा वाचवू? हे ऐकताच अनिकेतच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. ज्या माणसाने रस्त्यावर स्वतःचा वेळ, स्वतःचा फाटका का होईना पण थोडं काही त्याला पावसापासून वाचवणारा तो रेनकोट ते खर्ची घातलं आणि एका अनोळखी आजीचा जीव वाचवला. आणि त्या माणसाच्या पोटावर मी स्वतःच्या अहंकारापोटी लाथ मारलेली. अनिकेतने भर पावसात त्या झोपडीत वसंत काकांचे पाय घट्ट धरले. तो लहान मुलासारखा रडायला लागला. काका मला माफ करा, ती तक्रार करणारा पापी माणूस मीच आहे हो. मी 1 नंबरचा स्वार्थी आहे, आंधळा माणूस आहे. तुम्ही देव आहात काका. अनिकेतने लगेच नातीला मोठ्या दवाखान्यात नेलं, तिचा सगळा खर्च उचलला. त्यानंतर स्वतः त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला, वसंत काकांची नोकरी सन्मान परत मिळवून दिली. कोणालाही उशीर झाला किंवा कोणाकडून चूक झाली तर लगेच त्याच्यावर ओरडू नका. त्याच्या मागे काय कारण असेल हे समजून घेण्याची माणुसकी ठेवली पाहिजे. कारण कधी कधी ज्याला आपण चुकीचं समजतो तो प्रत्यक्षात कुणासाठी तरी देवदूत सुद्धा बनून उभा राहिलेला असतो. आता हे एक समजावून घेणं झालं. तसंच दुसरं आहे की मीरा भाईंदर स्टेशनवर संध्याकाळची प्रचंड गर्दी होती. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात असली तरी लोकलच्या डब्यातनं बाहेर पडताना आदित्य घामाने अगदी थबथबला होता. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये साध्या क्लर्कची नोकरी करत होता, पण त्याचं स्वप्न बँक प्रोबेशनरी ऑफिसर व्हायचं असं होतं. पगार जेमतेम त्याला 12,000 होता आणि त्यात घराचा सगळा खर्च. त्यामुळे त्याला क्लास लावायला, परीक्षेचे फॉर्म भरायला नेहमीच पैशाची चणचण असायची. थकलेला आदित्य कसा तरी घरी पोहोचला. त्याने बूट काढले नाहीत. तोच त्याची लहान बहीण स्वरा, तिचं वय 19, धावत धावत आली. स्वरा दिसायला मोठी झाली होती, पण मनाने ती अजूनही 10 वर्षाच्या मुलीसारखीच निरागस होती. तिला लहानपणी आलेल्या एका तापामुळे तिची बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. ती घरातच असायची. स्वरा हसत हसत आदित्य समोर हात पसरून उभी राहिली. दादा दादा मला 10 रुपये दे ना, दादा प्लीज 10 रुपये दे ना. आदित्य आधीच वैतागून आला होता. उद्या बँक परीक्षेचा फॉर्म भरायची शेवटची तारीख होती आणि त्याला 1500 रुपयांची गरज होती. त्याच्या खिशात फक्त 500 रुपये उरलेले होते. त्याचा संयम सुटला. त्याने स्वराला तो जोरात ओरडला, काय ग, रोज रोज 10 रुपये काय मागतेस? काय करतेस त्या पैशांचं? रोज चॉकलेट खातेस का? माझ्याकडे इथे फॉर्म भरायला पैसे नाही, तुला 10 रुपये पाहिजे? आई हिला सांग माझ्या समोर यायचं नाही, नुसती डोक्याला कटकट आहे. स्वराचा हसरा चेहरा एकदम पडला. ती खाली मान घालून रडत रडत आतल्या खोलीत निघून गेली. आईने आदित्यला समजावलं, अरे वेडी आहे ती, का ओरडतोस तिला? आई तिला अक्कल नाही, पण मला तर टेन्शन आहे ना ग माझ्या भविष्याचं.
त्या रात्री आदित्यने जेवण केलं नाही. स्वरा सुद्धा कोपऱ्यात मान लपवून झोपली होती. काही दिवस उलटले. अचानक वातावरणात बदल झाला आणि स्वराला डेंग्यूची लागण झाली. तिची प्रकृती इतकी वेगाने ढासळली, खालावली की तिला मीरा रोडच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. आदित्यने मित्राकडून उधार घेऊन तिच्या उपचारासाठी पैसे उभे घेतले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अवघ्या 4 दिवसात स्वराने त्या उपचारांना साथ देणं सोडून दिलं. जी बहीण रोज दारात उभं राहून दादा आला दादा आला म्हणून उड्या मारायची, ती कायमची शांत झाली होती. घरात भयानक शांतता पसरली. आई रडून रडून बेशुद्ध पडत होती वारंवार. आदित्यला समजतच नव्हतं की काय घडलंय. त्याला स्वराची खूप आठवण येत होती. त्याची नजर सारखी दरवाजाकडे जायची, जणू आत्ता स्वरा येईल आणि म्हणेल दादा 10 रुपये दे ना. 10व्या दिवशी आईने आदित्यला सांगितलं, बाळा स्वराचे कपडे आणि सामान आवरून ठेव. मला ते बघून सारखा तिचाच विचार येतोय. आदित्य जड पावलांनी स्वराच्या खोलीत गेला. तिचे कपडे गोळा करत असताना कपाटाच्या सगळ्यात खालच्या कप्प्यात एका जुन्या साडीच्या खाली त्याला एक काजू कतलीचा रिकामा पुठ्ठ्याचा डबा सापडला. डबा खूप जड लागत होता. आदित्यने तो बाहेर काढला. डब्याला एका जाड रबरी बँडनी गच्च बांधलेलं होतं. आदित्यने थरथरत्या हाताने तो डबा उघडला आणि डबा उघडल्याबरोबर आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. त्या डब्यात चॉकलेटचे कागद किंवा खेळणी नव्हती. त्या डब्यात 10च्या, 20च्या, 50 रुपयांच्या नोटांचा खच होता. खूप सारी नाणी होती. काही नोटा खूप चुरगळलेल्या होत्या. आदित्यने ते पैसे बाजूला केले. तेव्हा डब्याच्या तळाशी एक कागद होता आणि त्या कागदावर स्वराने तिच्या मोडक्या तोडक्या हस्ताक्षरामध्ये लाल रंगाच्या स्केच पेनने लिहिलेलं होतं. लॅपटॉप आणि पुस्तकाचं चित्र काढलं होतं एका मोठ्या, आणि त्या चित्राच्या खाली लिहिलं होतं, माझ्या दादाच्या परीक्षेसाठी आणि लॅपटॉपसाठी. आता दादा ओरडणार नाही. आदित्यला काहीच समजेना. त्याने आईला हाक मारली. आईने तो डबा पाहिला आणि ते उपसाबोक्षी रडायला लागली. ती म्हणाली, अरे आदित्य, ही वेडी पोरगी रोज जुन्या वर्तमानपत्रांच्या पिशव्या बनवायची आणि खालच्या किराणा दुकानात देऊन यायची. तो दुकानदार तिला रोज 10-20 रुपये काय होतील ते द्यायचा आणि तू दिलेले 10 रुपये तिने स्वतःसाठी कधीच नाही रे वापरले. ती मला नेहमी सांगायची, आई दादाला खूप पैसे लागतात ना शिकायला, मी दादाला पैसे देणार. मग दादा मोठा साहेब होईल आणि मला ओरडणार नाही. ऐकून आदित्यच्या काळजाचे तुकडे झाले. खरंच तो डबा छातीशी धरून आदित्य लहान मुलासारखा जमिनीवर बसून मरडा फोडून रडला. स्वरा स्वरा मला माफ कर ग, मी किती नीच आहे. मी तुला कटकट समजलो, पण तू तुझ्या वेड्या जगात सुद्धा माझ्या स्वप्नांचा विचार करत होतीस. तुझे हे 10-10 रुपये माझ्या डोळ्यात अंजन घालून गेले ग. उठ ना स्वरा, उठ ना. आज दादाला तुला 10 नाही 100 रुपये द्यायचे, तू उठ ना ग. पण आता स्वरा कधीच परत येणार नव्हते. त्या डब्यात मोजले तर 1640 रुपये होते. आदित्यला बँकेचा फॉर्म भरायला 1500 लागत होते आणि त्याच्या वेड्या बहिणीने त्याच्या नकळत स्वतःच्या इच्छा मारून त्याच्यासाठी ते साठवले होते. आज आदित्य एका मोठ्या बँकेत मॅनेजर आहे. त्याच्याकडे आलिशान केबिन आहे त्याला बसायला. खुर्चीच्या मागे देवाचा कुठलाही फोटो नाहीये. तिथे फक्त तो कागद त्यांनी फ्रेम करून लावलाय की ज्यावर स्वराने मोडक्या तोडक्या अक्षरात माझ्या दादाच्या परीक्षेसाठी लिहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा आदित्य निराश होतो तेव्हा तो त्या कागदाकडे बघतो आणि पुन्हा त्याला उभं राहण्याची ताकद मिळते. कधी कधी आपण आपल्या जवळच्या माणसांच्या किरकिरीला वैतागतो. आपल्याला वाटतं की ते आपल्याला समजत नाहीये, पण खरं तर ते त्यांच्या परीने आपल्यावर निस्सीम प्रेम करत असतात. भावंडांशी कधीच रागाने वागायचं नाही, कारण जेव्हा ते कायमचे निघून जातात ना, तेव्हा त्यांच्या आठवणी आणि पश्चाताप याच्याशिवाय आपल्या हातात काही राहत नाही. हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. आजच्या दोन्ही कथा हे बघा, दोन्ही कथा काय होत्या की आपल्याला लेसन मिळालं ना. किती लोक डोळ्यात पाणी आलं. मला तर मी स्वतःला हसवलं.
कारण का माहितीये काय, त्याला कुठंतरी थांबायला पाहिजे. वैद्यताई जसं त्या स्टोरीत जातात ना